तर मित्रांनो आज आपल्या घरी कोणीच नव्हतं म्हणून मी ना पार्टी करायचा प्लॅन केला. आता पार्टी करायची आहे म्हणजे एकट्याचं काही करू शकत नाही म्हणून गावामधल्या एका सोबत्याला उचललं आणि भर पाण्यामध्ये सिद्ध पोचलो वणीले. आता पार्टी करायची आहे म्हणजे दोघ जण तर काही होत नाही म्हणून वणीवरून दोघाले बोलवलं आणि सोबतच त्यांच्याकडे कोंबडं पण बोलवून घेतलं. मग आम्ही सर्वजण गेलो मंदिरपाशी असलेल्या मराठी तडका फॅमिली रेस्टॉरंट मध्ये. आता इथे येण्याचं नेमकं कारण म्हणजे या हॉटेलचं नाव अनेक लोकांपासून ऐकलं होतं म्हणून म्हटलं आपण पण जाऊन एकदा याची भाजी टेस्ट करा. मग तिथं पोहोचून सर्वात पहिले चिकन बनवायला देऊन दिलं. टाइमपास करायसाठी 2 पापड बोलवून घेतले. मग एक पाण्याची बॉटल बोलवली ते पण माझ्या नशिबासारखी हेकडी निघली. बरं ते सगळं जाऊ द्या, पाण्याचा आनंद घेतच होतो त्यामध्ये आपली भाजी पण तयार होऊन गेली. आता आमच्यासाठी चॅलेंज वाली गोष्ट म्हणजे आम्ही फक्त होतो 4 लोक आणि 4 लोकांमध्ये होतो 2 किलो कोंबडं. आता तेवढं संपते की नाही व्लॉग मध्ये सगळं माहित पडते पण त्यामध्ये आपल्या पण्याभाऊची भेट होऊन गेली. तो पण आमच्यासारखा चुपचाप आपल्या सोबत्याला घेऊन आलता. पण एक आमच्यासाठी मोठी गोष्ट म्हणजे आम्हा 4 लोकांमध्ये 2 किलो कोंबडं पूर्ण खाऊन घेतलं म्हणजेच आपला चॅलेंज पूर्ण झाला. मग जेवणाचा पूर्ण कार्यक्रम आटपून पोहोचलो आम्ही सर्वजण वणीमध्ये. तिथे जाऊन सर्वांना बऱ्यापैकी पान खाऊन घेतले. मग आम्ही सर्वजण निघलो घरच्या रस्त्यानं. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये.